राजश्री। तर मी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज मी माझ्या चॅनलमध्ये लहान मुलांचं वजन वाढण्याबद्दल थोडंसं सविस्तर बोलणार आहे। तर असे कोणते पदार्थ आहेत जे मुलांना वजन वाढीमध्ये हेल्प करतात, तर त्याबद्दल आपण बोलूया। तर त्याला सुरुवात करण्याच्या आधी मी सगळ्या पॅरेंट्सला हे सांगू इच्छिते की आपण आई वडील म्हणून आपल्याला वाटतं की आपलं मुलगा धष्टपुष्ट किंवा जाडजूड असावं, पण मी खरं सांगू इच्छिते की मूल फक्त फिजिकली जाडजूड दिसून उपयोगाचं नसतं, त्याची मेंटल आणि फिजिकली हेल्थ तितकीच महत्त्वाची असते। जर का आजारी पडत नाही तरच बाळ तुमचं हेल्दी आहे असा अर्थ होतो, फक्त ते जाडजूड असणं म्हणजे हेल्दी होत नाही। तर चला सगळ्यात आपण पहिल्यांदा बघूया वजन वाढीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजे डाएट सोबत। एक तर मुलांची झोप ही प्रॉपर व्हायला हवी। मुलांचे 7 ते 8 तास कमीत कमी त्यांना व्यवस्थित झोप जर मिळाली तर त्यांचा चिडचिडेपणा बंद होतो आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित जे आपण जेवण देतो ते खाल्लेलं त्यांना अंगाला लागतं, म्हणजे वजन वाढायला मदत होते। दुसरी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये जर आयर्नची कमतरता असली तर मुलांना भूक लागत नाही। तर फिजिकली त्यांचं काही ऍक्टिव्हिटी नसतील तरी सुद्धा ते खाल्लेलं डायजेस्ट होत नाही आणि मग त्यांचं वजन वाढत नाही। नंतर आहे त्यांचं जर पोट व्यवस्थित साफ होत नसेल तरी सुद्धा त्यांचं वजन वाढत नाही। तर या गोष्टीकडे सुद्धा लक्ष आपल्याला द्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आता आपण डाएटवर थोडंसं बोलूया। तर सगळ्यात पहिल्यांदा वजन वाढण्यासाठी मुलांना आपण बॅलन्स डाएट देणं गरजेचं आहे, ज्यामध्ये प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स यांचा सगळ्यांचा समावेश हवा आहे। फक्त त्यांची क्वांटिटी ही प्रत्येकाची व्हॅरी असते। मुलांना आपण जंक फूड, फास्ट फूड, जे कार्बोहायड्रेट ड्रिंक्स असतात ते सगळे बंद करायचे, कधीतरी तुम्ही देऊ शकता। चला वळूया आपल्या व्हिडिओकडे। प्रोटीन्सने भरपूर असलेलं जेवण त्यांना रोज मिळालं पाहिजे, जसं की अंडी, फिश आणि चिकन तुम्ही आठवड्यातून त्यांना 2-3 वेळा देऊ शकता। त्याचबरोबर गहू, ज्वारी, बाजरी, सोयाबीन आणि नाचणी याचा वापर त्यांच्या रोज आहारात करा। त्याचबरोबर दुधाचे प्रोडक्ट, चीज, पनीर, दही हे रोज त्यांना खायला द्या। त्याचबरोबर डाळीची 1 वाटी रोज तुम्ही प्यायला द्या। सूप किंवा डाळ भात असं चारू शकता। त्याचबरोबर पालेभाज्या आणि चिकन, ड्रायफ्रूटमध्ये आयर्न असतं आणि जे त्यांना भूक वाढायला मदत करतं। सो पालेभाज्यासुद्धा आठवड्यातून 2 ते 3 वेळा कमीत कमी द्या। त्याचबरोबर जे कडधान्य असतात ज्यांना आपण मोड आणून त्याची उसळ करतो, तर यांचासुद्धा त्यांच्या जेवणामध्ये समावेश करा, जेणेकरून यातील प्रोटीन आणि आयर्न त्यांना मिळेल। त्याचबरोबर नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि राजगिऱ्यामध्ये सुद्धा आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन भरपूर असतं, जे की त्यांना वजन वाढायला मदत करतं। त्याचबरोबर गुळ आणि शेंगदाण्यामध्ये सुद्धा प्रोटीन, आयर्न असतं, त्यामुळे त्यांना जे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते स्नॅक्समध्ये तुम्ही देऊ शकता 2-3 वेळा तरी आठवड्यातून। बरोबर त्याच बटाटे आणि रताळे सुद्धा यांचा वापर स्नॅक्समध्ये करू शकता। ड्रायफ्रूटमध्ये हाय प्रोटीन, आयर्न, विटॅमिन, मिनरल्स असतात, गुड क्वालिटी फॅट असतात, त्यामुळे त्यांचं वजन वाढायला मदत होते आणि ब्रेनसुद्धा डेव्हलप खूप छान होतो। सो ड्रायफ्रूट रोज त्यांना द्या। तुपामध्ये गुड क्वालिटी फॅट असतं आणि पोट साफ व्हायला सुद्धा मदत होते। सो रोज 1 ते 2 चमचे कमीत कमी त्यांना तूप तुम्ही दिलंच पाहिजे। बनाना वजन वाढायला मदत करतो, पण त्याचबरोबर जे सीजनल फ्रूट आहेत जे आपल्याकडे पिकतात तर त्यांचासुद्धा त्यांना आहारात समावेश करा, जेणेकरून हाय फायबर मिळून त्यांचं पोटही। आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि ज्या काही टिप्स मी इथे शेअर केलेल्या आहेत त्या मुलांना वजन वाढण्यासाठी नक्कीच 100% हेल्पफुल ठरतील। तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। थँक्यू।